श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. तर उद्या लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळी उठताच हे एक काम आवर्जून करावे. माता लक्ष्मी अतिप्रसन्न होईल. तसेच उद्या काही चुका या अजिबातही करू नका. कधी कधी आपल्याकडून अशा चुका होऊन जातात की त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा टिकत नाही. तसेच घरात सतत आजारपण राहते, किटकिटही चालूच राहते. तसेच भांडणे, क्लेश या गोष्टी देखील वाढत जातात. तर या सर्व गोष्टी दूर व्हाव्या यासाठी आपण काही उपाय देखील या दिवशी आवर्जून करावे. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन त्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण व्हावा या उद्देशाने दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी यांचा विवाह झाल्याची पौराणिक कथा सुद्धा आहे. याशिवाय या दिवशी राम वनवासातून घरी परतले होते. त्यामुळे दिवाळीला दिवे लावून आनंद साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत दिवाळी आणि दिवाळीतील 5 दिवसांना विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीपूजन हा त्यातील एक दिवस. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वैशिष्ट्यपूर्ण पूजा असते. या दिवशी लक्ष्मीची पूजा आराधना केली जाते. शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. पण या दिवशी आपण काही उपाय हे आवर्जून करावे ज्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल. तर या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचे आहे. मग तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. तुमची नित्यकर्मे आटोपल्यावरती आपल्याला पहिल्यांदी घरातील उंबरठा स्वच्छ करायचा आहे. तसेच घराच्या बाहेर आपल्याला पहिल्यांदी पाणी देखील शिंपडायचे आहे. मग तुम्ही एका बकेटमध्ये पाणी घ्यावे. तसेच त्यामध्ये थोडीशी हळद टाकावी आणि थोडेसे गोमूत्र देखील टाकावे आणि तुम्ही हे पाणी तुमच्या घराच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर अंगणामध्ये शिंपडू शकता. तुम्ही जर फ्लॅट सिस्टम मध्ये राहत असाल तर तुम्ही बाहेरची साईड पुसून घेतली तरी पण चालेल. अगदी चिमूटभर हळद आणि 2 थेंब गोमूत्र आपण टाकावे. गोमूत्र जर तुम्हाला मिळाले नाही तर तुम्ही त्यामध्ये कुंकू हे देखील टाकू शकता. हळद हे माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आणि लक्ष्मीपूजन म्हणजे सर्वात महत्त्वाचा दिवस. या दिवशी माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते. मग आपण या दिवशी उंबरठ्यावरती लेपन देखील करायचं आहे. मग तुम्ही हळद आणि गोमूत्र किंवा हळद आणि गुलाबजल मिक्स करून त्याचं लेपन हे उंबरठ्यावरती जरूर करावे. तसेच उंबरठ्यावरती स्वस्तिक काढावे. दोन्ही साईडने आपण लक्ष्मीची पावले चिकटू देखील शकतो किंवा तुम्ही रांगोळीने लक्ष्मीची पावले देखील काढू शकता. मग रांगोळी काढताना तुम्ही एका पावलामध्ये लाल रंग द्यावा आणि दुसऱ्या पावलामध्ये पिवळा रंग द्यावा. हे शुभ प्रतीक मानले जाते. आणि लाल किंवा पिवळा रंग नसेल तर तुम्ही हळद आणि कुंकवाचा वापर केला तरी पण चालेल. तसेच स्वस्तिक देखील आपण आवर्जून काढावे. त्यानंतर आपण उंबरठ्याची पूजा करायची आहे. फूल देखील आपण अर्पण करायचे आहे. धूप दीप लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला घरातील दरवाजा आहे त्यावरती देखील स्वस्तिक काढायचं आहे. या दिवशी तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण हे जरूर लावावे. तसेच आंब्याच्या पानांचे तोरण लावताना आपण त्यामध्ये 11 आंब्याची पाने टाकावी आणि 11 सफेद फुले ही घ्यावी. मग सफेद फुले तुम्ही कोणती पण सफेद फुले घेतली तरी पण चालेल. शेवंतीची किंवा जास्वंदीची तुम्ही सफेद फुले ही घेऊ शकता. सफेद फुले घेतल्यानंतर पहिल्यांदा एक आंब्याचं पान लावायचं. त्यानंतर सफेद फूल लावायचं. आंब्याचं पान लावल्यावरती त्यावरती आपल्याला हळद आणि कुंकवानी बोट हे ठेवायचं आहे. तसेच तुम्ही प्रत्येक पानावरती स्वस्तिक देखील काढू शकता. यामुळे माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते. जिथे आपलं घर स्वच्छ असेल तिथेच माता लक्ष्मी येत असते. आपण पण जेव्हा एखादं सुंदर घर बघत असतो तेव्हा आपण आपोआप तिकडे आकर्षित होतो. तसेच माता लक्ष्मीचे देखील आहे. त्यामुळे आपला उंबरठा हा स्वच्छ ठेवायचा आहे. तसेच घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती आपल्याला आंब्याचे अशा प्रकारे तोरण हे आवर्जून करायचे आहे. जर अशा प्रकारचे तोरण आपण कोणतंही शुभ कार्य असेल तेव्हा केलं तर माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती देखील नांदते. त्यामुळे तुम्ही आंब्याचे तोरण हे आवर्जून लावावे. तसेच या दिवशी आपल्याला घरातील देवघर आहे तिथे देखील आपण सकाळी देखील पूजा करायची आहे आणि संध्याकाळी लक्ष्मीपूजनचा जो शुभ मुहूर्त आहे तेव्हा देखील आपल्याला लक्ष्मीपूजनची पूजा आवर्जून करायची आहे. मग भरपूर जणांना लक्ष्मीपूजनच्या दिवशी गावी देखील जावे लागते. गावी देखील त्यांचे घर असते. मग अशा वेळेस आपण जिथे राहता तिथे आपण वर्षभर राहत असतो. मग तिथे देखील लक्ष्मीपूजन आपण हे करायलाच हवे. मग तुम्ही अशा वेळेस तुम्ही जिथे फ्लॅटमध्ये राहता घरामध्ये राहता तिथे लक्ष्मीपूजन हे सकाळीच करायचे आहे. मग तुम्ही सायंकाळी गावाला जाऊन परत लक्ष्मीपूजन केले गावच्या घरी तरी पण चालेल. पण आपण जिथे राहतो तिथे लक्ष्मीपूजन हे झालेच पाहिजे.
दिवाळीत लक्ष्मीपूजन करताना देवघरात कुंकू किंवा शेंदुराचा वापर करून स्वस्तिक काढावे. स्वस्तिक चिन्ह हे गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि सुख समृद्धीत वृद्धी होते अशी देखील मान्यता आहे. लक्ष्मीपूजनाच्या वेळी आपले दारे, खिडक्या या उघड्या असाव्यात. अगदी गॅलरीचा दरवाजा देखील, खिडकी असेल, दरवाजा असेल, तो देखील आपण उघडा ठेवायचा आहे. तसेच आपला जो मेन दरवाजा आहे तो देखील आपण लक्ष्मीपूजनच्या वेळेस उघडा ठेवायचा आहे. देवीला सात्विक आणि तुम्ही हाताने बनवलेला म्हणजेच घरी बनवलेला अगदी कोणताही नैवेद्य दाखवला तरी पण चालतो, पण यामध्ये तुम्ही धने आणि गूळ हा नैवेद्य आवर्जून दाखवावा. लक्ष्मीपूजनावेळी लक्ष्मी देवीच्या 2 मूर्त्या ठेवू नये. तसेच लक्ष्मीपूजनावेळी फक्त लक्ष्मी देवीची मूर्ती स्थापन करू नये. तसेच पूजन करताना लक्ष्मी देवी, गणपती आणि सरस्वती यांची मूर्ती उत्तर दिशेला स्थापन करावी. लक्ष्मीपूजनाच्या आधी देव्हारा आणि देवपूजेचे साहित्य स्वच्छ करून घ्यावे. लक्ष्मी देवीची मूर्ती हसमुख स्वरूपाची असावी. लक्ष्मीसमोर अखंड ज्योत तेवत राहील याची योग्य ती काळजी आपण घ्यावी. लक्ष्मीपूजन सुरू असताना कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत. यामुळे लक्ष्मी तुमच्याकडून निघून जाते. तसेच प्रवेशद्वारावर तुम्ही गंगाजल, हळद, कापूर एकत्र करून देखील सायंकाळी पाणी शिंपडावे. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. तसेच या दिवशी आपण काही गोष्टी या टाळाव्यात. या दिवशी आपण कुणाशीही वादविवाद घालू नये. अगदी घरातील लहान मुले असतील त्यांना देखील सांगून ठेवा. या दिवशी घरात आपण भांडण, क्लेश हे अजिबातही करू नये. कारण वास्तू ही नेहमी तथास्तु म्हणत असते. आपण जे काही बोलत असतो ते आपल्या वास्तूमध्ये होत असतो. मग तुम्हाला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल तर तुम्ही ती वास्तूमध्ये सतत बोलली तर ती गोष्ट तुम्हाला आपोआपच मिळून जाते. तसेच लक्ष्मीपूजन झाल्यावरती आपल्याला एक चूक अजिबातही करायची नाहीये. ती म्हणजे आपण लक्ष्मीपूजन झाल्यावरती घर हे झाडायचं नाहीये. मग तुम्ही अस्वच्छ झालं तरी पण चालेल, पण तुम्ही झाडूने ते घर झाडू नका. तुम्ही वाटलंच तर तो केर आहे तो एका साईडला एखाद्या कापडाने लोटून ठेवावा, पण तो घरातला केर आपण बाहेर टाकायचा नाही. कारण या दिवशी आपण लक्ष्मीपूजन केलेलं आहे. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपण जर ते झाडून लावलं तर घरातील लक्ष्मी निघून जाते असे म्हणतात. त्यामुळे ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. तसेच जो काही कचरा आहे तो आपल्याला कचरा कुंडीमध्ये देखील टाकायचा नाही. अगदी तुमच्या घरातच कचरा कुंडी ठेवलेली असेल तरी पण तिच्यामध्ये तुम्ही हा कचरा टाकू नका. तुम्ही एक साईडला गोळा करून ठेवा, पण हा कचरा कचरा कुंडीत टाकू नका. असे केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही निघून जाईल आणि घरामध्ये अलक्ष्मीचा वास होईल. तसेच या दिवशी आपण मांस, मच्छी, मटण हे देखील खायचे नाही. आपण या गोष्टीची काळजीही घ्यायची आहे. या दिवशी आपण सकाळी जेव्हा फरची पुसणार आहोत तेव्हा आपण मीठ हे त्यामध्ये आवर्जून टाकायचे आहे. मग तुम्ही जर धनतेरसच्या दिवशी मीठ खरेदी केलेली असेल तर तेच मीठ या पाण्यामध्ये आवर्जून टाकावे. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्व पूर्णतः दूर होईल. तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. तसेच आपण घरातील चारही पण कोपऱ्यामध्ये गोमूत्र हे जरूर शिंपडावे. आता आजकाल बाजारामध्ये देखील गोमूत्र हे मिळून जाते. जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे गोमूत्र, गंगाजल या सर्व गोष्टी मिळतात. तुम्ही तिथून खरेदी करू शकता. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे हिंदू धर्मामध्ये लक्ष्मीपूजन हे शास्त्राप्रमाणेच केले जाते. अनेक घरात श्रीसूक्त पाठही केले जाते. तसेच व्यापारी लोक आपल्या हिशोबाचे पुस्तक याची सुद्धा पूजा याच दिवशी करतात. या दिवशी आपल्याला काही मंत्रांचा जप देखील करायचा आहे. मग या दिवशी आपण महालक्ष्मीचा जो ब्रीज मंत्र आहे तो देखील आपण पठण करू शकता. महालक्ष्मी अष्टक देखील 11 वेळा म्हणावे. तसेच या दिवशी जर तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर कुबेर मंत्र हे म्हणायला विसरायचं नाही. मग तुम्ही अष्टलक्ष्मी कुबेर मंत्र देखील म्हणू शकता किंवा कुबेर मंत्र म्हटला तरी पण चालेल. जर तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. 108 वेळा आपण कुबेर मंत्र म्हणावा. तसेच महालक्ष्मी मंत्र देखील म्हणावा. या दिवशी आपल्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण आवर्जून करावी. यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.